नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 21 जुलै 2026 रोजी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता नेमका कधी जमा होऊ शकतो, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, ई-केवायसी का आवश्यक आहे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत। मित्रांनो, केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम एकाच वेळी दिली जात नाही, तर 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपये अशा स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते। शेतकरी मित्रांनो, नुकताच 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। त्यामुळे आता सर्वांची नजर 24व्या हप्त्याकडे लागलेली आहे। आता प्रश्न असा आहे की 24वा हप्ता नेमका कधी येणार? मित्रांनो, पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे प्रत्येक 4 महिन्यांच्या अंतराने दिले जातात। जूनमध्ये 23वा हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्ता ऑक्टोबर 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे। सध्या उपलब्ध माहितीनुसार 20 ऑक्टोबर 2026च्या आसपास 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र जोपर्यंत केंद्र सरकार अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत ही संभाव्य तारीख म्हणूनच पाहावी। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नाही, यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न करणे। सरकारने आता पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यावर 2,000 रुपयाचा हप्ता जमा होऊ शकत नाही। म्हणूनच तुम्ही अजून ई-केवायसी केली नसेल तर ती तात्काळ पूर्ण करा। तुम्ही ही प्रक्रिया पीएम किसान पोर्टल, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा आधार आधारित OTP द्वारे करू शकता। याशिवाय तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, बँक खाते सक्रिय असणे आणि जमीन नोंदी योग्य असणेही महत्त्वाचे आहे। मित्रांनो, अनेक वेळा छोटीशी चूक झाल्यामुळे हप्ता अडकतो। आधारवरील नाव आणि बँक खात्यातील नाव वेगळे असणे, चुकीचा बँक खाते क्रमांक, ई-केवायसी अपूर्ण असणे, जमीन पडताळणी पूर्ण न होणे, या सर्व गोष्टी वेळेवर तपासून घ्या। जर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर आहे का, हप्ता अडकला आहे का किंवा पुढील हप्ता मिळणार आहे का हे तपासायचे असेल तर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टॅटसमध्ये आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून माहिती पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, सरकारकडून जेव्हा 24व्या हप्त्याची अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्याची माहिती आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू। म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्यापासून चुकणार नाही। महत्त्वाची सूचना, सध्या 20 ऑक्टोबर 2026 ही संभाव्य तारीख मानली जात आहे। अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच ती अंतिम समजावी। मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली आहे का? तुम्हाला मागील 23वा हप्ता मिळाला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। धन्यवाद।